तर बुलेटिनमध्ये आता पाहणार आहोत 36 जिल्ह्यातील 72 बातम्या। त्याआधी पाहूयात युद्धाच्या बातम्या। अण्वस्त्रांचा वापर कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय ठरू शकत नाही, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं वक्तव्य। तर सभ्यतेच्या जगात अंताचा विचार करणारी भाषा अस्वीकार्य, असंही वक्तव्य। इराणमध्ये जिथे आहात तिथेच सुरक्षित रहा, इराणमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांसाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या सूचना। काँग्रेसला जनभावनेची थोडी कदर असेल तर उमेदवार परत घेऊन ते सुनेत्रा पवारांना बिनविरोध निवडून देतील, बारामती पोटनिवडणुकीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। बारामतीत 17 तारखेला प्रचाराला जाणार, महायुतीच्या वतीने प्रचाराला जाणार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची माहिती। कुटुंबाच्या पुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलानं काँग्रेसच्या डाऊनफॉल बद्दल बोलू नये, महाशक्तीसमोर सरेंडर झालेल्या कृतज्ञ मुलानं काँग्रेसबद्दल न बोललेलंच बरं, महाराष्ट्र काँग्रेसकडून पार्थ पवारांना उत्तर। काँग्रेसनं माघार घ्यावी त्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार, बारामती पोटनिवडणुकीवरून प्रफुल्ल पटेलांची भूमिका, आमच्या नेत्याची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्नशील, पटेलांचं वक्तव्य। अजित पवारांकडे बघून सुनेत्रा पवारांना मतदान होणार, रोहित पवारांचं वक्तव्य। तर काँग्रेसशी बोलून बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही भाष्य। आमदार रोहित पवारांनी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेतली आहे। अजितदादांच्या विमान अपघाताबाबत चर्चा झाल्याची माहिती। तपासात ज्या वेगानं आणि ज्या दिशेनं होणं अपेक्षित आहे तसा होत नसल्याचा रोहित पवारांचा आरोप। पक्षातून हाकलून पुन्हा ऍडजस्ट केलेल्या प्रवक्त्यानं जास्त मोठी झेप घेऊ नये, महाराष्ट्र काँग्रेसची सूरज चव्हाणांवर टीका, राहुल गांधी हा तुमचा विषय बुद्धीच्या आवाक्याबाहेरचा असल्याचंही टीका। कुणाचा डाऊनफॉल होईल हे वेळच सांगेल, काँग्रेसवर टीका करून बिनविरोधासाठी दबाव टाकून काहीही होणार नाही, नाना पटोलेंचा पार्थ पवारांवर निशाणा। काँग्रेसबद्दल पार्थ पवारांनी केलेलं वक्तव्य हे त्यांच्या पक्षाचं मत असेल, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। अजितदादांचं निधन झाल्यानंतर बारामतीत ही पहिली निवडणूक, ही भावनिक पोस्ट, सुळेंचं वक्तव्य। भोंदू अशोक खरातच्या अश्लील व्हिडिओंची 10 ते 20 रुपयांमध्ये विक्री, सायबर विभागाकडून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल। भोंदू अशोक खरातला गुन्ह्यांसाठी कुणी मदत केली असेल तर त्या सर्वांवर कारवाई होणार, रुपाली चाकणकरांवरील प्रश्नावर एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांचं उत्तर। भोंदू अशोक खरात प्रकरणातील सीडीआर लीक झाल्याबद्दल शासन स्तरावर चौकशी सुरू, एसआयटीची पत्रकार परिषदेत माहिती। भोंदू अशोक खरातच्या घर आणि कार्यालयावर छापात मोठा खुलासा, तृप्ताबाला बंगल्यातून असंख्य आधार कार्ड आणि पॅन कार्ड जप्त, बनावट बँक खाती उघडण्यासाठी कागदपत्रांचा वापर केल्याचा संशय, अनेक खात्यांना खरातचाच मोबाईल नंबर लिंक असल्याची माहिती। 5 वर्षांच्या काळात मुंबईत सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करूयात, पुढच्या वेळी महापौर आपला असणार, आदित्य ठाकरेंचं नगरसेवकांना मार्गदर्शन, प्रभागापुरते मर्यादित न राहता मुंबईकरांचे प्रश्न मार्गी लावण्यावर भर देऊया, असाही सल्ला। अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं मदत करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश, एनडीआरएफच्या निकषाद्वारे मदत करण्याचेही निर्देश। बीडच्या मस्साजोगमध्ये सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी आजपासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात, आजपासून अर्ज स्वीकारले जाणार, सरपंच पदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का याकडे लक्ष लागलंय। रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या स्थायी आणि विशेष समित्यांसाठी निवड बिनविरोध, स्थायी समितीसाठी 8 सदस्यांची बिनविरोध निवड, रत्नागिरी जिल्हा परिषदमध्ये 56 पैकी 50 सदस्य महायुतीचे। कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या चौकशीला सुरुवात, 20 सदस्यीय समितीनं गोकुळ दूध संघाकडे आवश्यक कागदपत्र मागवली, दूध संघाच्या मतदार यादीतील 427 संघाच्या नोंदणीची पडताळणी होणार, संबंधित दूध संस्थांना नियमबाह्यप्रमाणे सदस्यत्व दिल्याचा आरोप।
सोमय्या यांच्या घराबाहेर जाळपोळ करणाऱ्या आरोपीला अटक। आरोपी प्रवीण कुंदरला नवघर पोलिसांकडून अटक। सोसायटीतील अनधिकृत जिम तक्रारीवरून सोमय्यांनी बंद पाडल्याच्या रागातून ही कृत्य केल्याची माहिती। मेट्रो 2B मार्गिकेतील स्थानकाचं नामकरण करा, राहुल शेवाळे यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी। शेवाळेंच्या मागणीबाबत बोर्डमध्ये विषय मांडून निर्णय घेऊ, शिंदेंचं आश्वासन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मीरा भाईंदरमधील आणि मुंबईतील मेट्रोचं लोकार्पण। मेट्रो प्रवासादरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासोबत सेल्फी काढली आहे। साताराच्या पाटण मरळीमधील सुरू असलेला कोयना डोंगरी महोत्सव आणखी 3 दिवस वाढवला। मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती। 9 एप्रिलपर्यंत हा महोत्सव आता सुरू राहणार। मुंबईतील दिंडोशी नागरी निवारा परिसरातील मरियम्मा देवीच्या शोभायात्रेत 2 गटात राडा। राड्यात जखमी पीडितांची शिवसेना नेते संजय निरुपम यांनी भेट घेत विचारपूस केली आहे, तर लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी संजय निरुपम यांनी केली आहे। पवारांच्या राष्ट्रवादीकडून नितेश कराळेंवर नवी जबाबदारी। पक्षाच्या प्रदेश चिटणीस आणि प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती। ठाण्यात आंतरजातीय विवाहामुळे जैन कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकल्याचा प्रकार। ठाण्यातील नामदेववाडी पाचपाखाडी परिसरातील घटना। बहिष्कारमुळे कुटुंबावर सामाजिक आणि व्यावसायिक स्तरावर अन्याय। जळगावच्या मुक्ताईनगरमधील कुऱ्हा काकोड्यामध्ये विराट हिंदू संमेलनात मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती। नाशिकच्या निफाडमध्ये अज्ञाताकडून द्राक्षबागेची नासधूस। 800 ते 900 द्राक्षवेली तोडून मोटारही चोरली। पिंपळगाव पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल। नाशिकच्या चांदवडमध्ये पाणी टंचाईने संतप्त ग्रामस्थांचा उद्रेक। गणूर ग्रामपंचायतीतला टाळं ठोकत रोष व्यक्त केलाय। 3 महिन्यांपासून पाणी पुरवठा ठप्प। हंडा मोर्चा काढत नागरिकांचं आंदोलन। पालघर विराज प्रोफाइल्स प्रकल्पाची प्रदूषण नियंत्रण महामंडळ घेणार जनसुनावणी। संबंधित प्रकल्प 5000 पेक्षा अधिक लोकांसाठी रोजगाराची संधी निर्माण करेल, अशी ही अपेक्षा। धाराशिवच्या येरमाळ्यामधील येडेश्वरी यात्रेच्या समारोप कार्यक्रमात गोंधळ। येडेश्वरी देवीची मानाची पालखी घेऊन जाणाऱ्या खांदेकरांना मारहाण करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी। मुंबईतील बोरिवलीमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हची घटना। ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या नगरसेवक शिवा शेट्टींना धडा शिकवलाय। नाशिकच्या निफाडमध्ये अज्ञाताकडून द्राक्षबागेची नासधूस। 800 ते 900 द्राक्षवेली तोडून मोटारही चोरली। नाशिकच्या चांदवडमध्ये पाणी टंचाईने संतप्त ग्रामस्थांचा उद्रेक। गणूर ग्रामपंचायतीचा टाळ ठोकत रोष व्यक्त करण्यात आला। जळगावात गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे कोळशाच्या मागणीत आणि विक्रीत मोठी वाढ। गॅसच्या तुटवड्यामुळे 30 वर्षात पहिल्यांदाच कोळशाच्या मागणीत मोठी वाढ। आखाती देशांमधील युद्धाचा कृषी क्षेत्रांवर परिणाम। युरिया, DAP सारख्या खतांच्या किमतीत वाढ झाल्यानंतर आता विद्राव्य खतांच्या किमतीत देखील मोठी वाढ। नागपुरात विद्राव्य खतांच्या किमतीत किलोमागे जवळपास 25 रुपयांची वाढ। शेतकऱ्यांना फटका।